कम्युनिकेशन हा सॉफ्ट स्किलचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये अतिशय महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. तुम्ही किती छानपणे समोरच्या माणसाचं ऐकता तेवढं तुम्हाला ते समजते आणि यू आर एबल टू कम्युनिकेट. तर आता त्याची ती आर्ट काय आहे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहिला मुद्दा आहे, जो माणूस तुमच्या बरोबर बोलत आहे किंवा ज्याचं तुम्ही म्हणणं ऐकत आहात त्या माणसाकडे बघा. तो बोलत असताना बघा, त्यांना समजतं की तुमचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि त्यातून तो जे देणारी माहिती आहे. काय होतं, बरेचदा बोलताना माणसं घड्याळ बघ, फोन बघ, आजूबाजूची भिंत, कुठेतरी इकडे तिकडे असं नजर न मिळवणं वगैरे ह्या गोष्टी करतात आणि त्याच्यातच समोरच्याला कळतं की ही इज नॉट लिसनिंग टू मी प्रॉपरली. आणि या गोष्टी मग तिथे थोडंसं तुमचा विश्वास कमी होण्याचं महत्वाचं काम होतं. आणि जर तो माणूस काय बोलतो हे जर तुम्हाला कळलंच नाही तर यू आर नॉट एबल टू कम्युनिकेट इट टू द नेक्स्ट पर्सन. त्यामुळे जेव्हा एखादा कोणी बोलत असेल कॉन्सन्ट्रेटिंगली त्याला ऐकायला शिका आणि त्याच्याकडे बघून हे करा. नाहीतर आपलं इकडं चाललंय मन, तिकडं चाललंय मन, वडाय वडाय म्हटलं तसं आपलं भरकटत राहतं. तर ते पूर्ण ऍक्टिव्हली तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्ही चांगलं बोलू शकाल. नंतर आहे ते जो माणूस बोलतो आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवायला सुरुवात करा. तुमचं बिहेवियर, तुमचं पोश्चर, बॉडी पोश्चर हे तुम्ही ऐकत आहात की नाही हे समोरच्याला बरोबर समजतं. तुम्ही किती इंटरेस्ट घेत आहात, तुमची उडालेली भुवई, तुमचे एक्सप्रेशन, त्यावरून त्याला समजतं की वेदर यू आर टेकिंग डीपली इंटरेस्ट ऑर नॉट. तर या गोष्टी तुम्ही प्रिकॉशन घ्या जेव्हा तुम्ही कुणाला ऐकत असता. थोडंसं पुढं वाकून बसणे किंवा जेव्हा आतापर्यंत तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का, जेव्हा तुम्हाला एखादी इंटरेस्टिंग गोष्ट ऐकायची असेल तेव्हा तुम्ही थोडंसं असं पुढे खुर्चीवरती असं होऊन बसता आणि ऐकता बघा. काय आहे बरं हे बॉडी पोश्चर, तिथं ते दाखवतं की यू आर इंटरेस्टेड. आतापर्यंत तुम्ही एखादं घर बघायला गेला असाल, गाडी बघायला, माहिती घेताना बघा, ऑब्झर्व करा स्वतःचं बॉडी पोश्चर कसं होतं आणि मग जेव्हा ते तुम्ही केअरफुली ऐकता तेव्हा तुम्ही डिसिजन घ्यायला तयार होता. तसंच आहे की जेव्हा तुम्ही ती थोडीशी बॉडी पुढे घेऊन हे करता त्यावेळेला तुमचं ऍक्टिव्ह लिसनिंग चांगलं चालू असतं आणि ते तुमच्या पोश्चर मधून दिसतं. प्रश्न विचारा. जर समजलं नाही काही तर तुम्हाला त्या समोरच्या माणसाला प्रश्न विचारा. त्यात प्रश्न कधी पडतात, जर तुम्हाला ती गोष्ट समजत असेल किंवा तुम्ही ऐकली असेल तर प्रश्न पडतात बघा. जर तुम्ही ऐकलं नसेल ना तर तुम्हाला प्रश्न पडणारच नाही आणि जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा कळतं की अरे तो माणूस ऐकतो आहे म्हणून. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, जो त्या स्पीकरचा किंवा बोलणाऱ्याचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला बोलून प्रश्न विचारा. हा तुमच्या ऍक्टिव्ह लिसनिंगचा महत्वाचा पार्ट आहे. बोलतोय ए सब्जेक्ट वरती विचारताय सी, इथेच कळतं की तुमचं लक्ष नाहीये किंवा तुम्हाला ते कळलं नाहीये. म्हणून ए सब्जेक्ट आहे, ए सब्जेक्टला स्टिक राहूनच प्रश्न विचारा. सो वी नो दॅट की यू आर लिसनिंग प्रॉपरली. त्यामुळे तुम्हाला त्याच विषयातले प्रश्न पडतील, इकडं तिकडं तुमचं माइंडसेट जाणार नाही. आणि जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारता त्या माणसाला तेव्हा त्यांनी वापरलेले शब्द किंवा मुद्दे त्यामध्ये मेन्शन करा, तर तुमचं ऍक्टिव्ह लिसनिंग कळेल. त्यातून तुम्ही किती ऐकतात किंवा काय तुम्ही बोलत आहात ते कळतं. हे बघा, जर तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं करायचं असेल, जर तुम्हाला एखादं छान स्पीकर बनायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या भावना एक्सप्रेस करता आलं पाहिजे तर तुमचं ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्रॉपरली ऐकलं नाही. बऱ्याच गोष्टी आता अर्धवट ऐकण्यावरती लोक एक्सप्रेस होतात, पूर्ण भूमिका समजून घेतलेली नसती आणि इमिजिएट त्यांच्या ऍक्शन्स येतात आणि मग कळतं अरे आपण हे फक्त ऐकलंच नव्हतं, बघितलंच नव्हतं, वाचलंच नव्हतं असं. तर ते तसं होऊ नये म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग ही सुद्धा एक कला आहे आणि ही जी कला ज्या लोकांना ही चांगली समजते त्यांचं नॉलेज पण खूप स्ट्रॉंग असतं. जर तुम्हाला पण ही स्वतःसाठी छान तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तुमचं नॉलेज वाढवायचं असेल, तुम्हाला एखादा सब्जेक्ट डीपली त्यामधलं ज्ञान घ्यायचं असेल
तर ऍक्टिव्ह लिसनिंग करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.